नमस्कार भावांनो. तर चला आपण आज आलोय द्वारकेला या ठिकाणी आपण आले आपल्या पोर्टरने मटेरियल मागून घेतलं. त्यानंतर या ठिकाणी आपण बघतोय ते आपल्याला 29 कॅमेरे आले. तर या ठिकाणी टोटल 29 कॅमेऱ्याचं इन्स्टॉलेशन करायचं होतं. इलेक्ट्रिशियनने ऑलरेडी वायरिंग केलेली होती. तर या ठिकाणी वायरिंग करताना आपले मित्र आपल्याकडे बघत होते, त्यांच्याकडं मी बघितलं आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. त्यांना म्हटलं आमच्याकडे जास्त लक्ष देऊ नका, नाही तर विवाद होऊन जाईल आपला. ते म्हणे तुम्ही कंटिन्यू करा. त्याच्यानंतर वायरिंग वगैरे आपण कापून घेतली आणि त्यानंतर रॅक इन्स्टॉलेशन करून घेतली. रॅक इन्स्टॉलेशन केल्यानंतर मस्तपैकी बंदूक घेतली शाही बैठक, आणि शाही बैठक घेतल्यानंतर त्यांनी कॅमेरे इन्स्टॉलेशनला एक सुरुवात केली. पहिले माउंटिंगला सुरुवात केली. त्यानंतर आपलं 3 एरिया होते. 3 एरियामध्ये आपल्याला कॅमेरे इन्स्टॉलेशन करायचं होतं. तर पहिल्यामध्ये आता पार्किंगमध्ये कॅमेरे होते. टोटल पार्किंगमध्ये आपल्याला 5 ते 6 कॅमेरे होते. ते फटाफट आम्ही माउंटिंग करून ते इन्स्टॉलेशन त्याचं कंप्लीट करून घेतलं. त्यानंतर बेसमेंटमध्ये गेलो. बेसमेंटमध्ये वायरिंग करता करता भाऊला लागला शॉक, म्हणजेच मला लागला शॉक, आणि त्यानंतर मी पडलो खाली. त्यानंतर थोडा रेस्ट केला आणि परत उठलो आणि कामाला सुरुवात केली, कारण आजच साईड कंप्लीट करून द्यायची होती. तर हे बघा, अशा प्रकारे आम्ही कॅमेरा इन्स्टॉलेशनचं काम या ठिकाणी हे पार्किंगचं होतं ते कंप्लीट केलं. त्याच्यानंतर टेरेसला गेलो. टेरेसला गेल्यानंतर हे रिस्की ठिकाण होतं. इथून पडलं म्हणजे डायरेक्ट अंतविधीलाच नेवता होता. तर त्यासाठी मग इथे कॅमेरा एकदम प्रॉपर इन्स्टॉलेशन केलं, थोडंसं सावकाशरित्या काम केलं आणि इथलं इन्स्टॉलेशन कंप्लीट केलं. याचा पीव्ही स्विच लिफ्टच्या रॅक रूममध्ये होता. त्या ठिकाणी जाऊन मी मस्तपैकी रॅक इन्स्टॉल केलं. आपले पीव्हीसी रॅक इन्स्टॉल करून मस्तपैकी तिथं एकदम प्रॉपर केबलची टायमिंग वगैरे करून इन्स्टॉलेशन केलं, आणि त्यानंतर खाली येऊन रॅकमध्ये आपला NVR लावला आणि सेटअप रेडी करून मस्तपैकी त्याला कॉन्फिगरेशनला सुरुवात केली. या ठिकाणी इलेक्ट्रिशियनने सिंगल वायर टाकले होते. त्यासाठी मी इथं एक हे POE रिपीटरचा उपयोग केलेला आहे. तर याचं कनेक्शन आणि सर्व डिटेल्स आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या मग असं करून आमचं दिवसभरात काम पूर्ण कंप्लीट झालेलं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर लास्टला कॉन्फिगरेशन करून आम्ही आपले कॅमेरे पुरे टोटली त्यांच्या स्क्रीनवर करून दिले. पहिले आपल्या मिनी स्क्रीनवर केलं, नंतर ह्या मेन स्क्रीनवर करून दिले. त्यानंतर मग मस्तपैकी आमचं इन्स्टॉलेशन कंप्लीट झालं आणि आम्ही निघालो घरी.